नमस्कार मित्रांनो, माझे नाव राज आहे आणि माझ्या आईचे नाव नीलम आहे. ती दिसायला एक खूपच सेक्सी स्त्री आहे आणि तिचे वय 44 वर्ष आहे. तिचा रंग गोरा पान, उंची 5.6 आहे. तिच्या सेक्सी फिगरची साईज 42, 38, 44 आहे. जो कोणी तिचे बॉल हलणारी गांड बघतो तो तिला धावण्याची इच्छा करतो. जेव्हा ती बाजारात जाते तेव्हा तिची गांड बघून सर्वांचा लंड ताटून उभा होतो आणि कधी बसमध्ये कितीतरी लोक योग्य वेळ पाहून तिच्या गांडीला दाबत असत. पण आई सर्व गोष्टींना खूप खुश व्हायची. तिला दुसऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करणे खूप आवडते. मित्रांनो, मी माझा 12वीपर्यंत अभ्यास केल्यानंतर एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये BComला माझे नाव नोंदवले होते. तिथे मला नवीन मित्र मिळाले. त्यातून माझा एक पक्का मित्र बनला. त्याचे नाव सुमित होते आणि तो नेहमी माझी कोणत्याही कामामध्ये मदत करायचा. तो एक उंच मजबूत बांध्याचा बॉडी बिल्डर होता आणि दिसायलाही खूप सुंदर होता. त्याला वहिनींना झवण्याची खूप इच्छा होती. ही गोष्ट काही दिवसानंतर मला त्याकडून समजली की तो सेक्स करण्याचा हौशी आहे आणि त्याला जास्त वयाची पुच्ची झवायला खूप आवडते. मित्रांनो, आज मी तुम्हाला त्याने माझ्या आईबरोबर जे काही केले आणि तिला कशा प्रकारे झवले हे सर्व सांगणार आहे. एके दिवशी मी त्याला माझ्या घरी नेले. त्या दिवसापासून तो माझ्या आईच्या मागे वेडा झाला आणि त्याची आईला झवण्याची सुरुवातही त्या दिवसापासून झाली. मी दरवाजाची बेल वाजवली आणि आईने दरवाजा उघडला आणि सुमितला पाहून माझ्या आईच्या डोळ्यात एक चमक आली आणि सुमितही आईकडे पाहतच राहिला. तो आईला म्हणाला की हॅलो आंटी, तर तीही म्हणाली हॅलो बेटा आणि तिने त्याला बसायला सांगितले. मग आई किचनमध्ये गेली आणि मी सुमितकडे पाहिले तर तो अजूनही माझ्या आईच्या हलत्या गांडीकडे पाहत होता. मला हे फार विचित्र वाटले, पण मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. हळूहळू सुमित आणि माझ्या आईची चांगली दोस्ती झाली आणि आता जेव्हा मी घरी नसतो तेव्हा सुमित माझ्या घरी येऊन आईबरोबर गप्पा मारत बसतो आणि दोघे खूप चांगले मित्र होते. तो कधी माझ्या आईबरोबर नॉनव्हेजसुद्धा बोलायचा आणि आईही ते ऐकून हसायची. एके दिवशी आई त्याला म्हणाली की सुमित, तू मला आंटी का म्हणतो? मी तर तुझी मैत्रीण आहे. तू मला फक्त नीलम म्हणत जा. आईकडून असे ऐकून सुमित खूप खुश झाला आणि त्याला वाटले की त्याला आईला झवण्याचा सिग्नल मिळाला आहे. एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी पाहिले की आई आणि सुमितचा आवाज किचनमधून येत होता. मी जेव्हा किचनकडे गेलो तेव्हा बघितले की आई जेवण बनवत होती आणि सुमित तिच्या मागे उभा राहून त्याचा 8 इंच लंड आईच्या गांडीत घासत आहे. पण आई त्याला काहीच विरोध करत नव्हती. मला हे सर्व पाहून खूप बरे वाटले, म्हणून मी गुपचूप माझ्या खोलीत गेलो. एक दिवस सुमित म्हणाला की चल एखादा पिक्चर पाहायला जाऊ. मी त्याचे ऐकून लगेच तयार झालो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पिक्चर बघण्याचा प्रोग्राम बनवला. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सुमितच्या घरी गेलो तेव्हा मला म्हणाला की आज माझी तब्येत ठीक नाही आणि तू एकटाच पिक्चर पाहून ये. मित्रांनो, आता मला काहीतरी गडबड वाटली आणि त्याच्या बोलण्यावर मला विश्वास बसत नव्हता. पण तरी मी म्हणालो, ठीक आहे भावा, तू आराम कर, मी एकटाच पिक्चर बघायला जातो. असे म्हणून मी तेथून निघालो. मला काहीतरी गडबड वाटत होती, म्हणून मी पिक्चर बघायला न जाता त्याच्या घरामागे लपलो. थोड्या वेळाने मी पाहिले की सुमित त्याच्या घरातून बाहेर निघाला आणि माझ्या घराकडे जाऊ लागला. मी पण त्याच्या मागे लपत गेलो आणि माझ्या घरात पोहोचून मागच्या दाराने घरात प्रवेश केला. मी पाहिले की थोड्या वेळाने मला माझ्या आईच्या बेडरूममधून आवाज येत होता. सुमित म्हणत होता की नीलम, आज मला डान्स करायचा मूड आहे, चल ना आपण डान्स करू. मित्रांनो, त्यावेळी आईने काळ्या रंगाची साडी नेसली होती आणि ती खूप मस्त दिसत होती. आई त्याला म्हणाली की चल ठीक आहे आणि ते दोघे डान्स करू लागले.
मग थोड्या वेळाने आई म्हणाली की सुमित, मला आता खूप उकडत आहे. आपण कपडे काढून डान्स केला तर? सुमित तर खूप वेळापासून याचीच वाट पाहत होता. तो म्हणाला की हो नीलम, उकडत तर आहे. चल आपण आपापले कपडे काढू. त्याने लगेच त्याची पॅन्ट आणि शर्ट काढून टाकला. आता तो फक्त अंडरविअर घालून होता. आईने पण तिचे सर्व कपडे काढले आणि ती फक्त ब्रा आणि पॅन्टीमध्ये होती आणि पूर्ण मादक दिसत होती. मी लपून त्यांचा खेळ पाहत होतो आणि मजा मारत होतो. काही वेळाने सुमित आईला पकडून डान्स करू लागला आणि आईनेही सुमितला जोराने पकडले. त्याचबरोबर सुमितने आईच्या पेंटीत मागून हात घातला आणि तो तिची गांड दाबू लागला आणि घासू लागला. आईच्या तोंडून आऊच निघाले. सुमित म्हणाला की काय झाले नीलम डार्लिंग, तुला वाईट वाटलं का? आई म्हणाली की नाही, मजा येत आहे जान. असे म्हणून आईने सुमितचा लंड अंडरविअरच्या वरून धरला आणि हसत म्हणाली की वा, किती मोठा आहे तुझा, मला खायला देणार नाहीस का? तर सुमित म्हणाला की हो नीलम, आता तुझाच आहे, खाऊन टाक. आणि ते दोघे लगेच ओठाने किस करू लागले. त्या दोघांनी एकमेकांना 15 मिनिटं चोखले आणि सुमितने आईच्या ओठाला एकदा चावाही घेतला आणि चोखून चोखून आईची ब्रा आणि पॅन्टीही फाडून टाकली आणि स्वतःची अंडरवेअरसुद्धा फाडली आणि दोघे नागडे झाले. आईने त्याचा लंड पाहून खूप वेळ चोखला आणि म्हणाली की वा, किती चविष्ट आहे तुझा. सुमित म्हणाला की माझी राणी, जोराने चोख त्याला, खूप मजा येत आहे. ती सुमितच्या लंडला 20 मिनिटांपर्यंत चोखत होती आणि सुमितने तिला बेडवर झोपवले आणि तो ती आईच्या पुच्चीला चाटू लागला. आई जोरजोराने श्वास घेत होती. आह, हो, आणखी चाट माझ्या राजा, पिऊन टाक माझ्या पुच्चीचा रस. मग 15 मिनिटं चाटून चाटून सुमितने आईच्या पुच्चीला पूर्ण ओली केली आणि त्याचा लंड आईच्या पुच्चीत घुसवला. आईच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली. आह, प्लीज थोडा हळू कर, मला काय आज मारून टाकशील काय? किती मोठा आहे तुझा, जरा सावकाश. तो म्हणाला. गप डार्लिंग, किती दिवसांनी वाट बघत होतो. आज तुला असे सोडणार नाही मी. आता तू गप बसून मला जाऊ दे. तर आई म्हणाली की हो, आणखी जोराने कर. हो, टाक ह्याला पूर्ण आतपर्यंत. सुमितने आता त्याची धावण्याची स्पीड वाढवली होती. तो आता माझ्या आईला जोरजोराने धक्के मारत धावत होता आणि आई आह, आई, आई ग, मेले मी, असे करत होती आणि म्हणत होती की हो मादरचोद, बहनचोद, तू तर चांगली जवाजवी करतोस. वा, मला तर आज मजा आली. मग अर्ध्या तासाने आईच्या पुच्चीतून पाणी निघाले आणि सुमितने आईच्या तोंडात त्याचे वीर्य सोडले आणि आई लगेचच ते पिऊन गेली. मग त्याने आईला उलटे झोपवले आणि किचनमधून तेल घेऊन आला. त्याने आईच्या गांडीला थोडेसे तेल लावले जेणेकरून त्याचा पूर्ण लंड आईच्या गांडीत घुसेल. मग त्याने त्याच्या लंडावरही तेल लावले आणि मग एका झटक्यानेच त्याचा पूर्ण लंड आईच्या गांडीत घुसला. आई फार मोठ्याने किंचाळली. आह, मारून टाकले रे मला, मादरचोद, फाडलीस माझी गांड, साल्या हरामी. पण सुमित कुठे ऐकणार होता. तो म्हणाला की तुझी गांड बघून सर्वांचाच लंड उभा होतो. काय गांड आहे माझी राणी. आणि तो सतत धक्के मारू लागला. आईच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. ती आह करत होती आणि आता काही वेळाने आईलाही मजा येऊ लागली होती आणि ती मस्त मजेत तिची गांड मारून घेत होती आणि म्हणत होती, आणखी मार, फाड माझी गांड. मग 45 मिनिटाच्या जबरदस्त झवाझवीनंतर सुमित आईच्या गांडीत वीर्य सोडले आणि मग दोघे तसेच पडून राहिले. काही वेळाने आई म्हणाली की सुमित, आज मी तुझी रांड बनली आहे, पण तू आता मला दररोज धावणार आणि माझ्या पुच्चीला आणि गांडीला शांत करणार. मित्रांनो, आईच्या तोंडाने हे ऐकून सुमित फार आनंदी झाला आणि आईचे बॉल पकडले आणि
त्यांना जोराने दाबून चोखू लागला आणि त्याने चावाही घेतला. आणि आता त्या दिवसापासून सुमित माझ्या घरी दररोज येतो आणि जेव्हा मी घरी नसतो तेव्हा या गोष्टीचा फायदा घेऊन आईला जवतो. आणि आईसुद्धा मला त्या दिवसापासून आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि तिच्या या जवाजवीने मनापासून तृप्त दिसत होती. पण मला काही सांगत नसे आणि मीही सर्व समजत असे, पण मीच गप्पच राहायचो. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी रात्रीच्या चावट कथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.